प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? ऑप्शन आहे ए 750 किलोमीटर, बी 700 किलोमीटर, सी 800 किलोमीटर, डी 940 किलोमीटर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए 750 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 2, आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? ऑप्शन आहे ए कोल्हापूर रत्नागिरी, बी मुंबई नाशिक, सी कराड चिपळूण, डी पुणे मुंबई. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए कोल्हापूर रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे: ए इंद्रायणी, बी जया, सी हंसा, डी हिरामोती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हिरामोती. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे: ऑप्शन ए महाबळेश्वर, बी सातारा, सी कोल्हापूर, डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 5, दुधा तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे: ए कोल्हापूर, बी धुळे, सी जळगाव, डी नंदुरबार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी धुळे. प्रश्न क्रमांक 6, किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे: ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी नांदेड, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी औरंगाबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नांदेड. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचा पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे: ए जेतापूर, बी जामसंडे सिंधुदुर्ग, सी जायकवाडी, डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जामसंडे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पूर्णा व तापी नदीचा संगम होतो? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे: ए शहादा, बी बऱ्हाणपूर, सी ब्रह्मगिरी, डी चांगदेव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चांगदेव. प्रश्न क्रमांक 9, सह्याद्रीच्या घाटामाथ्यावर कोणत्या प्रकारची वने आढळतात? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे: ऑप्शन ए अर्धसदाहरित वने, बी काटेरी वने, सी झुडपी वने, डी सदाहरित वने. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी सदाहरित वने. प्रश्न क्रमांक 10, रस्त्याच्या लांबीबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? ऑप्शन आहे खालीलप्रमाणे: ए महाराष्ट्र, बी केरळ, सी मध्य प्रदेश, डी उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र.